आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज बघतोय की हे शिकलगार जमात ट्रस्टच्या माध्यमातून इथं एक आंदोलन सुरू आहे. आज या शिकलगार ट्रस्टचे अध्यक्ष इथं आपल्यासोबत आहेत. नेमका काय प्रकार झाला आणि प्रशासनाकडून तुम्हाला कशा प्रकारे वागणूक मिळाली? 2 मे 2026 रोजी बाळवणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी आमच्या समाजाचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये मुंबईतून एक 4-5 कुटुंब त्या लग्नासाठी आले होते आणि शेजारीची येरळा नदी असल्यामुळे मुंबईच्या मुलांना थोडंसं नदीचं आणि अट्रॅक्शन असतं म्हणून पोहायला गेले होते. त्यामुळे ही सगळी जी मुलं बसली आहेत आज, म्हणजे अगदी 10, 12, 15, 20 वर्षाची सगळ्यात मोठी मुलगी ती फिरदोस 20 वर्षाची होती. गुडघावर पाण्यामध्ये ते पोहत होते आणि अचानक 1-2 फूट पुढे गेल्यानंतर मुलं सगळी आरडाओरड करायला लागली. मग त्यातली बाकी 8-10 मुलं होती, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. ही जी मुलगी आहे शफक, ही देखील तिच्यामध्ये होती आणि ती फिरदोस, ह्या 2 मुली सापडत नव्हत्या. याला काही प्रयत्न करून ही बाहेर आली. ही बेशुद्ध होती. हिला ओमश्री हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 5 दिवस ICUमध्ये ॲडमिट केलं होतं आणि दुसरी मुलगी फिरदोस ही सापडतच नव्हती. मग गावातली काहीतरी 15-20 मुलं आली, त्या खड्ड्यामध्ये गेली आणि त्यातून तिला काढलं बाहेर. तर ती बेशुद्ध होती आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू तर नाहीच आहे. नदीमध्ये बुडून गेली असती, तिला पोहता येत नाही, तो देखील आम्ही मृत्यू समजून शकलो असतो. पण हा वाळू माफियाने केल्या खड्ड्यामध्ये ती मुलगी गेली, जिचा अंदाज कोणालाच नाही बाहेरून. 2 फुटावरच खड्डा आहे आणि तो हा प्रशासनाने केला खून आहे, वाळू माफियाने केला खून आहे असा आमचा आरोप आहे आमचा हे याच्यामध्ये. त्यासाठी आम्ही 6 मे रोजी तहसीलदारांना पत्र दिलं आणि सांगितलं की ह्या मुलीचा खून झाला आहे किंवा मृत्यू झाला आहे, त्याच्यामध्ये कारवाई करा, वाळू माफियांवर FIR घ्या, त्यांच्यावर चौकशी करा, जे त्यासाठी दोषी अधिकारी असतात त्यांची चौकशी करा, त्याच्यावर कारवाई करा. जवळजवळ 40 दिवस याच्यामध्ये काहीच आम्हाला उत्तर आलं नाही. त्यानंतर मध्ये आम्ही माहिती अधिकारासाठी देखील अर्ज टाकला त्याच्यामध्ये की वाळू माफियाचा तुम्ही वाळू उत्खननाचा तुम्हाला कोणाला परवानगी दिला आहे का, वाळू अवैध वाळू जे उपसा करतात त्या कुठल्या कंत्राटावर कारवाई केली का. आणि शिकलगार जमात ट्रस्टने जे आपल्याला हे दिलं होतं निवेदन, त्यावर काय चर्चा झाली. तर त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही की कोणाला परवानगी दिली किंवा नाही. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी याची भली मोठी आम्हाला लिस्ट दिली की हे आम्ही गस्त पथक केलं आहे. ते कधी केलं आहे? ही घटना झाली 2 मेला, त्याच्या आधी गस्त पथक केलं आहे. म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीच. आणि जमात ट्रस्टने केल्या कारवाईवर काय उत्तर दिलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही यांच्याकडे मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला आहे. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये त्यांची कारवाई एवढीच, त्यानंतर काही नाही. मग त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आज म्हणजे 9 तारखेला आज आपण समाजातर्फे उपोषण करू. त्यामुळे हे फिरदोसचे आई-वडील, शफकचे आई-वडील, ती स्वतः, त्यांची सगळी मुलं आणि अजून 2 फॅमिली होत्या, म्हणजे जवळजवळ हे 9 आणि मी स्वतः, असे आम्ही 10 जण उपोषणाला या ठिकाणी बसलो. आणि 2 दिवसापूर्वी आम्हाला तहसीलदार विटांनी पत्र पाठवलं. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी वाळू उत्खनन झालेच नाही मागच्या 2 वर्षामध्ये आणि ती जी मुलगी आहे ती येरळा नदीचा प्रवाह होता, त्या प्रवाहामध्ये वाहून तिचा मृत्यू झाला आहे. आता आमच्याकडे 2 मिनटापूर्वीचा म्हणजे 2-3 मिनटापूर्वीचा त्या परिसरातला त्या मुलं खेळतानाचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये अगदी पाणी संत आहे, कुठल्या प्रकारचा प्रवाह नाही. आणि त्या प्रवाह नसताना ते जे उत्तर दिलं आहे, तर माझा असा प्रश्न आहे की ज्यांनी ते उत्तर दिलं आहे त्यांची मुलगी जर त्या ठिकाणी असती तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं का? त्या ठिकाणी एक खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये अनेक खड्डे होते. मग प्रशासनानं तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी खड्डा नाही, वाळू उत्खनन. मग ते खड्डे आले कुठून हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला का? आता विचारला आम्ही, उत्तर परत आम्ही त्यांना अपील केलं आहे ना, जिल्हाधिकाऱ्यांना अपील केलं की तहसीलदारांची चौकशी करा, कारण ते त्या लोकांच्या त्यांना पाठीशी घालतात. ते जे दोषी लोक आहेत, जे माळू माफिया आहेत तर आणि अधिकारी जे आहेत त्यांना ते माठीशी घालतात, त्यांचीच तसं हे करा. आमचा हे 2दा पोलीस स्टेशनला जाऊन आले, अजूनपर्यंत पोलीस स्टेशनने FIR घेतलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्याच्या विरोधामध्ये तक्रार करणार त्याचं नाव सांगा. आता वाळू माफिया का आमच्या घरी 2 दिवसापूर्वी सांगून गेला काय की बाबा मी परवा उत्खनन करणार आहे, तुम्ही 2 दिवसानंतर लग्नाला जा, लग्नामध्ये मुलगी तुमची बुडून मरेल आणि माझं नाव सांगा. म्हणजे काय कुठला निर्लज्जपणा चालला आहे ह्या प्रशासनाचा.
की तुम्ही नावं विचारताय, FIR साधा घेतला नाही तिने अजूनपर्यंत. FIR घ्यायला तयार नाही. आम्हाला अजून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट दिलेला नाही, आम्हाला पंचनाम्याचा रिपोर्ट दिला, काहीही आम्हाला दिलेलं नाही अजून. मागायला गेले की फक्त टाळाटाळ करतात. तर त्यामुळे आज आम्ही हे उपोषण सुरू केलं आहे आणि अशीच जर प्रशासनाचं धोरण असेल तर आम्ही आंदोलन अजून तीव्र करायचा विचार करू संध्याकाळपर्यंत. जर इथं तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढं तुमचं काय कसं नियोजन असणार? नाही, ह्याचं असं आहे की आम्ही कायदेशीर मार्ग देखील अवलंबायचा विचार करतो याच्यामध्ये आणि आमचे काही लोकांची बोलणी चालू आहेत, त्यामध्ये देखील जाऊ. पण प्रशासन आहे, राज्य शासन आहे, त्यांनी आमची दाद घ्यावी हा आमचा पहिला विचार आहे. कारण कायद्यामध्ये गेलं की लांबलचक लढाई लढायला लागते. त्यामुळे या ठिकाणीच आमचा राज्य शासनाने आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे. आणि आमचं काही चुकीचं म्हणणं नाही. आमच्याकडे व्हिडिओ आहेत, त्या ठिकाणी सगळ्या घटना आहेत, त्याच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी अनेक तुमच्या न्यूजवाल्यांनी येऊन तिकडे घटना कव्हर केलेली आहे. त्यामुळे सगळं आहे. हे सगळं असताना जर असं म्हणत असतील तर मग आमच्याकडे पुढे जाण्याशिवाय काही पर्यायच नाही आहे आणि पुढच्या आंदोलन अजून आम्ही तीव्र करणार आहे त्यामध्ये. बघा, आपण ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी पाणी संत होतं आणि त्या ठिकाणचा व्हिडिओसुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि त्या खड्ड्यांमध्ये बुडून मृत्यू झाला. तिथं प्रशासन सांगते की इथं संत पाण्यामध्ये मृत्यू झाला. म्हणजे प्रशासन हे सगळं झिडकारतं आहे. वाहत्या पाण्यामध्ये मृत्यू झाला असं प्रशासन सांगतं आहे, परंतु यांच्याकडे तसा व्हिडिओ आहे की तिथं असलेल्या खड्ड्यांमध्ये बुडून हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं चिखलगार जमात ट्रस्टचे हे सगळे जे काही सदस्य आहेत, हे आंदोलक आहेत, यांनी आज प्रशासनावर प्रचंड मोठी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना साधं उत्तरही दिलं नाही. दीड महिन्यात त्यांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही असंही त्यांचं म्हणणं येतं आहे. त्यामुळं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच पुढं तीव्र ठेवणार असं यांनी सांगितलं आहे. आपण बघतोय की इथं याकूब शिकलगारसुद्धा आहेत. नेमकं जिल्हाध्यक्ष शिकलगार ट्रस्टचे, नेमकं काय सांगाल? 2 मे रोजी घडलेली घटना खरं निंदनीय होती. त्यानंतर घटना आमच्या बाबतीत अशी घडूनसुद्धा तहसीलदार साहेबांनी आम्हाला वारंवार झटकारण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला उत्तरं देताना त्यांनी सांगितलं की फिरदोसचा दोष आहे आणि ती पाण्यात गेली, हाच दोष आहे असं तहसीलदारांचं म्हणणं आहे. तर आम्हाला आमचं आपल्या माध्यमातून एवढंच त्यांना सांगणं आहे की फिरदोसला न्याय द्या आणि योग्य ती कारवाई करा, एवढं सांगतो. खड्डे आले कुठून हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला का? त्यांना आम्ही वाळू उत्पन्न झाल्याबद्दल पुरावे दिलेत, पण त्यांनी त्याबाबत कोणतीही लक्ष घेतलेली नाही. बघा, प्रशासनानं यांच्याकडे कसल्याही प्रकारचं म्हणजे यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही आणि यांना तसा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही असं यांच्या म्हणण्यावरून येते. त्यामुळे हे आंदोलन आता इथून पुढं असंच तीव्र राहणार आहे. येरळा नदीच्या काठावरती गेले असताना तिथं ती पाण्यामध्ये उतरली होती, पण पाण्यामध्ये वाळूच्या उत्खननामुळं जे काही खड्डे बनलेले आहेत त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला. नशीब चांगलं की तिच्याबरोबर गेलेले तिचे भाऊबंद किंवा कुटुंबातल्या बाकी सदस्य ना वाचवण्यामध्ये तिथल्या काही स्थानिक लोक होते, त्यांना यश आलं आणि फार मोठी दुर्घटना त्यावेळी टळली गेली. परंतु ज्या दिदीचं तिथं निधन झालं तिच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सहानुभूती असणं महत्त्वाचं आहे. प्रशासनाला या निमित्तानं ट्रस्टचे सगळे पदाधिकारी भेटलेले आहेत. सातत्यानं गेल्या 2 महिन्यात 3 महिन्यात ते भेटत आहेत. त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्या येरळा नदीमध्ये सातत्यानं वाळू उपसा अनधिकृतपणे अवैधरित्या होतो आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहीत आहेत किंवा प्रशासनालासुद्धा ह्या गोष्टीची कल्पना असावी. आणि सातत्यानं वाळू उपसा अवैध पद्धतीनं झाल्यामुळं त्या नदीपात्रामध्ये असे मोठेचे मोठे खड्डे तयार झालेले आहेत. शेवटी लहान मुलं असतील यांना पाण्याच्या संदर्भात आकर्षण असतंच, त्यामुळे ते तिथं जाणार किंवा काही मंडळी जनावरं घेऊन त्या पिण्याच्या पाण्याच्या निमित्तानं जनावरांच्या पाण्याच्या निमित्तानं त्या ओढ्यावरती किंवा त्या नदीपात्रामध्ये जात असतात. मी प्रशासनाला या निमित्तानं विनंती करतो म्हणण्यापेक्षा त्यांना सांगतो आहे की हे जे वाळू उपसा अवैधरित्या होतं आहे ते जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत अशा दुर्घटना घडणार का तर घडणार. आता मी तहसीलदारांशी बोललो, तहसीलदारांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण की पहिल्यांदाच तुम्हाला जाणवलं असेल की आपल्या तालुक्यामध्ये किंबहुना परिसरामध्ये अशी घटना घडल्यानंतर पूर्ण जमात किंवा पूर्ण ट्रस्टचे सगळे मंडळी अगदी घरातल्या बायका मुलांसह इथं उपस्थित राहतात. अशी घटना आज तागायत कधी झालेली नव्हती. याचं गांभीर्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मी तहसीलदारांना बोलल्यानंतर तहसीलदारांना सांगितलं, तहसीलदार म्हणले लाईव्हमध्ये आत्ता जर कोण उत्खनन करत असेल किंवा कोणतं वाळू चोरी करत असेल त्याला आम्ही पकडू शकतो, त्याच्यावरती आम्ही कारवाई करू शकतो.
पण बॅक इफेक्ट आम्ही काय तिथं देऊ शकत नाही किंवा कुणावरती आम्ही कारवाई करायचा असा प्रश्न आता त्यांनी इथं उपस्थित केला. मी त्यांना सांगतो साहेब, किती जरी तुम्ही म्हटला तरीसुद्धा आजसुद्धा काही भागामध्ये अवैधरित्या वाळूचा होते का तर होते. तुम्ही जर त्याची शहानिशा केली, तुम्ही गांभीर्यानं जर या गोष्टीकडे बघितलं तर आत्तासुद्धा अनेक लोक तुम्हाला अवैधरित्या जे वाळू उपसा करतायत त्यांच्यावरती कारवाई करायची संधी आहे. त्यांना तुम्ही थांबवू शकता, त्यांच्यावर कारवाई करून अशी घटना दुर्दैवानं भविष्यात तरी होऊ नये ह्यासाठी तर तुम्ही काय प्रयत्न करणार आहे का नाही. झालेली तीव्रता, ह्या कुटुंबावरती आलेला प्रसंग, ह्याचं तुम्हाला आम्हाला माणुसकी म्हणून काही चाड आहे की नाही हा विषयसुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. हे न टाळता मला असं वाटतं की गांभीर्यपूर्वक तिथला पूर्ण सर्वे त्यांनी केला पाहिजे, बारकाईने तिथं लक्ष ठेवलं पाहिजे आणि या फॅमिलीला, या कुटुंबाला आपण काय शासनाच्या माध्यमातून काय मदत करू शकतो का हा विषय पण त्यांनी या निमित्तानं घेतला पाहिजे. शेवटी आर्थिक ह्याचा काय मुआवजा दिला म्हणजे त्या मुलीचं प्राण किंवा त्या कुटुंबाला रिलीफ मिळाला असं कधी होऊ शकत नाही. आज त्यांच्या मनातली भावना आहे की आज आमच्या बाबतीत घडले, भविष्यात हे कुणाच्याच बाबतीत घडू नये ही त्यांची त्याच्या पाठीमागची भावना आहे. ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकाल का हा विषय आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. 1,00,000-2 लाख काय त्या मुलीच्या जीवाची किंमत आपण करूच शकत नाही. त्यामुळं मी विनंती करतो साहेबांना किंवा तहसीलदारांनी की वरती महसूल खात्याला, वरती जे मंत्री असतील, मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या निदर्शनास हा विषय आणणं गरजेचं आहे. तो त्यांनी आणावा. तुमच्या परीनं प्रशासन म्हणून तुम्हाला जे जमल ते करा. एक लोकप्रतिनिधी म्हणून 100% मी आमच्या परीनं आमच्या नेत्यांना हे सगळ्या गोष्टीचं गांभीर्य 100% त्यांच्या कानावरती घालतो. हा विषय त्यांच्या डोळ्यासमोर येईल अशी व्यवस्था नक्कीच मी करतो. पालकमंत्र्यांसुद्धा हा विषय आपण समोर आणून त्यांच्याकडूनसुद्धा याच्यात आपण काय रिलीफ देऊ शकतो का हा विषय आपण गांभीर्याने घेऊया. परंतु या सर्व या घटनेच्या संदर्भात जे जबाबदार आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्या सगळ्यांच्यावरती या निमित्तानं भविष्यात काही ना काही ते कारवाई होईल. असे प्रसंग कुणाच्याच आयुष्यात आले नाही पाहिजेत ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती इथं मी करतो. मी या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत. जरी हे कुटुंब कोरेगाव तालुक्यातलं जरी असलं तरी सर्व त्यांचे ऋणानुबंध ह्या आपल्या तालुक्याशी कुटुंबाशी जोडलेले आहेत. कारण की तिथं जरी आले तर शेवटी जबाबदारी आपली होती आणि ती मुलगी आपल्याकडं आलेली होती आणि इथं ती दुर्दैवी घटना घडल्या. त्यामुळं त्या घटनेच्या जबाबदारी ही आपली लोकांची आहे, आपल्या तालुक्यातल्या सगळ्यांची आहे. असं म्हणून हे रिलीफ मिळायसाठी जेवढं जमल तेवढं प्रयत्न करायचा शब्द या निमित्ताने मी त्यांना देतो. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत. मी माझ्या परीनं जेवढी माझी राजकीय प्रतिष्ठा असेल ती लावून त्यांना काय रिलीफ देता येतील त्यासाठी नक्की प्रयत्न करेन.